श्री स्वामी समर्थ मित्रांनो, घरातील कटकटी आणि नकारात्मक ऊर्जेसाठी स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे. ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचं रूपांतर वादामध्ये होतं. घरामधील मुले चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, कोणाचं ऐकत नाही, मोठ्यांचा अनादर करतात, घरामध्ये सतत भांडे पडत असतील, कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील, तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहे. यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल. घरातील दोषमुक्त होऊन मनःशांती मिळेल. तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल. घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील. चला तर मग ते उपाय कोणते आहेत ते पाहूया. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरू करायला हरकत नाही. नंबर 1, दीप प्रज्वलन. दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. नंबर 2, दहीभाताचा उपाय. अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दहीभात ठेवा आणि त्यावर हळदी कुंकू टाका. हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. नंबर 3, जेवणाचा घास. रात्री जेवताना जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका. यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुखशांती नांदते. नंबर 4, गोमूत्र शांती. प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्र टाकून उंबरठ्यावर पट्टा ओढा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. नंबर 5, नारळ पूजन. सोमवार आणि एकादशी या दिवसांनी नारळ फोडू नये, कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो. नंबर 6, गाय माता पूजन. गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते. त्यामुळे गाईला हकलून लावू नये. गाईला अन्न आणि गूळ द्यावे. त्यामुळे आपले पाप दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते. नंबर 7, प्राणीमात्र पूजन. घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे. यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुख शांती नांदते. नंबर 8, पाणीदान. पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे. उन्हाळ्यात तहानलेल्यांना प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे. नंबर 9, गरजूंना मदत. रस्त्यावरील वृद्ध, गंधर्व, अपंग, आजारी व्यक्तीला मदत करावी. यासारखे पुण्य कमवण्याची संधी क्वचितच मिळते. नंबर 10, झाडाची काळजी. 10 महिन्यांची झाडाची काळजी घ्यावी. झाडाला पाणी द्यावे आणि त्याला स्वच्छ ठेवावे. नंबर 11, मीठदान. सायंकाळी घरातून मीठ, पैसे आणि झाडू देऊ नये, कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते. नंबर 12, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दान. सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देऊ नये, कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पादन आहे. नंबर 13, देवघराची रचना. देवघरात डावीकडे कलश, त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि उजवीकडे दीपक ठेवावा. नंबर 14, कामावर जाताना कामाचा बबऱ्या करू नये, अन्यथा कामात विचलित व्हाल. उपाशीपोटी कामावर जाऊ नये.
काहीतरी खाऊनच बाहेर पडा. नंबर 15, उत्साही राहण्यासाठी एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी अंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा मंत्र 20 मिनिटे म्हणा. नंबर 16, पती पत्नीतील प्रेम वाढण्यासाठी एखाद्या बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा. नंबर 17, देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीच्या 3.5 पीठाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खणा नारळाने देवीची ओटी भरावी. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि सप्तशृंगी ही देवीची 3.5 पीठे आहेत. नंबर 18, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी. नंबर 19, इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे, दिवा लावावा आणि 5 प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण दाखवा. नंबर 20, कामात यश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशात श्रीयंत्र बाळगा. नंबर 21, रात्री शांत झोपण्यासाठी रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून झोपावे. सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे. नंबर 22, सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी सुरुवात करण्यापूर्वी ड्रायव्हिंग सीटला हात लावून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे आणि नंतरच ड्रायव्हिंग सुरू करावे. पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादे फूल व्हावे आणि उदबत्ती लावावी. नंबर 23, दुकान बंद करताना दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे, इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे. दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करा. नंबर 24, निरोप घेताना कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे, जातो म्हणू नये. नंबर 25, घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याच्या सवयी टाळा. नंबर 26, बांधकाम करताना, घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे, विटा, शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शुद्धी करून घ्यावी. नंबर 27, देवी देवतांचे दर्शन. दरवर्षी आपल्या कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे सहपरिवार दर्शन घ्यावे. घरात शुभकार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन घ्यावे. नंबर 28, आत्मबल वाढवण्यासाठी कुलदेवतेची नित्य उपासना करावी. नामस्मरणाने आत्मबल वाढते आणि संकटांचा सामना करण्याचे धैर्य अंगी येते. स्वामी समर्थांच्या कृपेने घरातील दोष पूर्णपणे निघून जातील, यात काही शंका नाही. जर घरामध्ये सांगितलेल्या उपायाचे तुम्ही पालन केले तर तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच येणार आहे. तुम्हाला जर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यासाठी थोडा जरी उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.